नमस्कार. मी किरण भुजबळ एक कविता सादर करतोय. कवयित्री आहेत लक्ष्मी यादव. तिनं हसून 25व्या मजल्यावरच्या नवीन घराचा दरवाजा उघडून प्रचंड कौतुकानं मला तिच्या आलिशान घरात घेतलं. मला मारलेली कृशमिठी निसटताच तिच्या निस्तेज डोळ्यांखालील सुजलेले 2 उंचवटे दिसले. ठीक नाहीस तू म्हटल्यावर क्षणभर तिचा श्वास कोंडला. तिच्या धडधडणाऱ्या हृदयात अडकलेली वेदना दिसली. कुणी पाहू नये डोळ्यांच्या कोनातील अश्रू म्हणून तिनं घर दाखवायला सुरुवात केली. खिडकीतून दिसणारा सूर्यास्त, गटार झालेली नदी, उंचावरून माणसांचं गौणत्व दाखविणारी मुंगी माणसं, कबुतरे घरात येऊ नयेत म्हणून लावलेली जाळी, घरातल्या प्रत्येकासाठी असणारी स्वतंत्र खोली, प्रत्येक खिडकीत बाहेरचं जग पाहण्यासाठी बसायला केलेली जागा, जिथं बसून एखादं पुस्तकही सहजपणे वाचलं जाऊ शकतं, जिथं बसून शून्य होण्याच्या अनेक शक्यता आहेत. ती दाखवतच राहिली. घरातील डिशवॉशर, लाईट्स, क्रोकरी, आधुनिक फर्निचर मेंटेन करण्यासाठी स्वतंत्र बाई आहे. तरी घर नीट ठेवण्यात दिवस जातो. क्षणभर झोपाळ्यात बसायलाही वेळ मिळत नाही म्हणाली. क्षणभर झोपाळ्यात बसायलाही वेळ मिळत नाही म्हणाली. किचन कट्ट्याची फरशी अत्यंत महागडी आहे, सारखी सारखी स्वच्छ करावी लागते, असं म्हणत हातात कापड घेऊन सांडलेलं पाणी ती पुसू लागली. मग एक मोठा सुस्कारा सोडत बाईच्या नावावर नसलेलं मोठं घर तिला कायमचं गुंतवण्यासाठी केलेलं कारस्थान आहे म्हणाली. मग एक मोठा सुस्कारा सोडत बाईच्या नावावर नसलेलं मोठं घर तिला कायमचं गुंतवण्यासाठी केलेलं कारस्थान आहे म्हणाली. माझी निघायची वेळ झाली. घर खूप सुंदर आहे, पण खूप उदास आहे ग. मी तिला मिठी मारली. मला घर आनंदी करायचं आहे, पिंजऱ्यातून बाहेर उडायचं आहे. बोलूयात बोलूयात म्हणाली. मला घर आनंदी करायचं आहे, पिंजऱ्यातून बाहेर उडायचं आहे. बोलूयात म्हणाली. ही कविता होती कवयित्री लक्ष्मी यादव यांची.